सत्याचा घटक पक्ष असलेला माकप कुणाचं टेन्शन वाढवणार तर याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। माकपचे माजी आमदार जेपी गावित दिंडोरीतून लढण्याची शक्यता वर्तवली जाते। मवियात माकप बंड करण्याच्या तयारीत असल्याचंही कळतंय। जेपी गावितांनी शांतिगिरी महाराजांची भेट घेतलेली आहे। माकपकडून शांतिगिरी महाराजांना पाठिंबा वर्तवण्यात आला। आदिवासी राखीव मतदारसंघ असलेल्या दिंडोरी महायुतीकडून डॉक्टर भारती पवार तर महाविकास आघाडीकडून भास्कर बगरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले। आज आम्ही इथं शांतिगिरी महाराज यांना पण भेटायला आलो होतो। त्यांचे जे काही त्यांचे फॉलोअर्स आहेत ते त्यांनी आम्हाला दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये मदत करावी ह्या विनंती करण्यासाठी आम्ही इथं आलो होतो। ह्या निवडणुकीमध्ये आम्ही जनतेचा कौल घेऊन आणि जर जनतेने आम्हाला पाठिंबा दिला तर आम्ही ही लोकसभा निवडणूक ही आज जरी पक्षाने आपल्या आघाडीने दिलं नसेल तरी आम्ही लढवण्याच्या तयारीमध्ये आहोत।